किंग सर्कल परिसरात बेस्ट बस बंद पडली आहे। जोरदार पावसामुळे किंग सर्कल परिसर जलमय झालेला आहे आणि या पाण्यामुळे बेस्टची बस बंद पडलेली आहे। त्यामुळे प्रवाशांना मुंबईकरांना देखील नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय। एक तर ऑफिसची घाई होती, त्यामुळे जे प्रवासी या बसनं जात होते त्यांचे मात्र हाल झालेले आहेत आणि रस्त्याच्या मधोमध ही बस बंद पडलेली आहे आणि आसपास दिसतंय आपल्याला साचलेलं पाणी। आणखी माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आता आपल्या सोबत आहेत। सीमा, बस नेमकी बंद कशी पडली आणि आता काय स्थिती आहे त्या सगळ्या भागात? नक्कीच सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या रस्त्यांना सध्या नाल्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळते। किंग सर्कलमधली दृश्य आपण सकाळपासून पाहतोय। सतत पडत असलेल्या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किंग सर्कलमध्ये पहिल्याच पावसात गुडघ्याइतपर्यंत पाणी साचले। दुचाकी वाहनं असतील, चारचाकी वाहनं असतील बंद पडतायत, तर दुसरीकडे आता आपण पाहतोय बेस्ट बससुद्धा या ठिकाणी बंद पडलेली आहे। प्रचंड पाणी साचल्यामुळे बेस्टच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याचं सांगितलं जातं आहे आणि त्यामुळे ही बस जी आहे ती बंद पडली आहे। सोबतच बसच्या पुढे एक टेम्पोसुद्धा आहे आणि हा टेम्पो देखील बंद पडल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या या परिसरामध्ये वाहतूक पोलीस तैनात आहे। ज्या ज्या ठिकाणी वाहनं बंद पडत आहेत त्या वाहनांना तात्काळ हलवलं जाते, जेणेकरून या भागामध्ये एकतर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होते, तर दुसरीकडे बंद पडत असलेल्या या वाहनांमुळे देखील अधिकची ट्रॅफिक होऊ नये याची काळजी सध्या या ठिकाणी घेतली जाते। मात्र नाहक त्रास जो आहे तो मुंबईकरांना सध्या या ठिकाणी सहन करावा लागतोय। रस्त्याच्या दोन्ही लेनमध्ये सध्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेकडनं पंप लावण्यात आले आहेत। मात्र पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न तर केला जातोय, मात्र वरून पाऊस जो आहे तो सातत्यानं बरसतोय, त्यामुळे या पाण्यावरती काहीही परिणाम जो आहे तो कमी होताना काय पाणी आपल्याला दिसत नाहीये। गुडघ्या इथपर्यंत पाणी साचलेलं आहे। नागरिक देखील वाट काढत पुढे चालत दिसत आहेत, तर दुसरीकडे वाहन चालकांना सुद्धा या ठिकाणी या परिसरामध्ये तारेवरची कसरत जी आहे ती करावी लागते। एकीकडे मुंबईकर हे अनेक दिवसांपासून खरं तर पावसाची प्रतीक्षा करत होते, कधी पाऊस पडणार याची वाट पाहत होते। मात्र पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झालेली आहे। ठिकठिकाणी रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप प्राप्त झालंय, तर दुसरीकडे वाहन देखील ठिकठिकाणी बंद पडतं। त्यामुळे सकाळच्या सत्रात मुंबईकर हे हैराण झाले। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे आज मुंबईला रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढील काही तास हे मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत आणि अशीच परिस्थिती मुंबईमध्ये राहील, असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता जी परिस्थिती आपण पाहतोय ती अधिक वेगळी पुढील काही तासात आपल्याला दिसू शकते। मात्र सध्या तरी पाणी साचलेलं आहे ठिकठिकाणी, मग ते हिंदमाता असेल किंवा मग दादर टीटी असेल, सायन्स सर्कल असेल, किंग सर्कल असेल, वडाळा असेल, चेंबूर भागात असेल, पाणी साचल्याचं पाहायला मिळते। पुढील काही तासात मुंबईचं चित्र आपल्याला अजून वेगळं दिसू शकतं। बरोबर सीमा, धन्यवाद या माहितीसाठी।